नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवता येईल असा झटपट ब्रेडचा पदार्थ बनवतोय। त्यासाठी इथे मी 4 सँडविच ब्रेड घेतलेले आहेत। आता ह्या ब्रेड कट करून घ्यायच्या। त्यासाठी आपल्याला घरातील एखादी गोल वाटी घ्यायची आणि ब्रेडवर ठेवून ही वाटी प्रेस करायची। एक्स्ट्राची ब्रेड काढून घ्यायची। तर इथे बघू शकता मस्त अशी गोल ब्रेड कट केली आहे। तर इथे मी घेतलेले 4 सुद्धा ब्रेड कट करून घेतले आहे। आता ह्या कट केलेल्या ब्रेड बाजूला ठेवू आणि त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे। बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। या बेसन पीठामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं। त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घेतला, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या, भरपूर असा कट केलेला कोथिंबीर घेतला। त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे बेसनाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी हे मिश्रण खूप पातळ नाही ठेवायचे आणि खूप घट्टसुद्धा ठेवायचं नाही, मीडियम थिकनेसचं मिश्रण तयार करून घ्यायचं। तर इथे बघू शकता मिश्रण तयार झालेलं आहे। खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं मिश्रण तयार करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला गॅसवर एक नॉनस्टिकचा तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकून तव्यावरती सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। आणि हा तवा गरम होईपर्यंत आपण जे बेसनाचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते आपल्याला ब्रेडच्या वरती लावून घ्यायचं आहे। तर कट केलेली ब्रेड हातामध्ये ठेवायची आणि तयार केलेलं बेसनाचं मिश्रण या ब्रेडच्या वरती टाकून चमच्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर ही ब्रेड आपल्याला तव्यावरती ठेवायची आहे। तर ज्या बाजूने बेसनाचं मिश्रण लावलेलं आहे ती बाजू खालच्या साईडने ठेवायची आहे। तर या ठिकाणी मी सेम पद्धतीने 3 ब्रेड तयार करून घेतलेले आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि ब्रेडच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तयार केलेलं बेसनाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे। तर सेम पद्धतीने ब्रेडवर बेसनाचं मिश्रण टाकायचं आणि चमच्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। तिन्ही ब्रेडवर बेसनाचं मिश्रण लावून झाल्यानंतर आपल्याला चमच्याच्या मदतीने ह्या ब्रेड थोड्या सुटसुटीत करून घ्यायच्यात आणि त्यानंतर 2 मिनटं खालच्या साईडने भाजून घ्यायचे आहे। तर 2 मिनटानंतर आपल्याला या ब्रेडची बाजू बदलून घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की खालच्या साईडने ब्रेड व्यवस्थित भाजलेले आहेत। तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा ब्रेड भाजण्यासाठी आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनटं ह्या ब्रेड भाजून घ्यायच्या आणि 2 मिनटानंतर परत आपल्याला या ब्रेडची बाजू बदलून घ्यायची आहे। तर ह्या ब्रेड आपल्याला मीडियम आचेवरच भाजायच्या आहे आणि भाजत असताना छान चमच्याने थोड्या प्रेस करायच्यात म्हणजे कुरकुरीत ह्या ब्रेड भाजल्या जातात। तर ह्या ब्रेड कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला थोड्या थोड्या वेळाने या ब्रेडची बाजू बदलून दोन्ही साईडने व्यवस्थित अशा ब्रेड भाजून घ्यायच्या आहे। तर हा ब्रेडचा स्नॅक्स बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि मेहनतसुद्धा लागत नाही। खूप कमी वेळेमध्ये खूप चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की ब्रेडच्या आता दोन्ही बाजूसुद्धा कुरकुरीत भाजून झालेल्या आहे आणि खूप मस्त असा आपला स्नॅक्स तयार झालेला आहे। तर या ठिकाणी सेम पद्धतीने 4 सुद्धा ब्रेड भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त झटपट असा चविष्ट ब्रेडचा स्नॅक्स तयार झालेला आहे। या स्नॅक्सला तुम्ही ब्रेडचा चिलासुद्धा म्हणू शकता। खूप छान असा हा ब्रेडचा चिला तयार होतो। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही सकाळच्या नाश्त्याला असा ब्रेडचा स्नॅक्स बनवू शकता किंवा मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा हा स्नॅक्स देऊ शकता। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।